भाजपची महत्त्वाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे। भाजपची पहिली यादी याद्वारे जाहीर होण्याची शक्यता आहे। 100 जणांची ही पहिली यादी असू शकते आणि ही यादी आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली जाऊ शकते। या क्षणाची सर्वात मोठी बातमी सगळ्यात आधी झी24 तासवर पाहत आहात। थोड्याच वेळात भाजपची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेतून भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी 100 जणांची पहिली यादी या पत्रकार परिषदेतून जाहीर होण्याची शक्यता आहे। यावेळी शिवराज सिंग चौहान आणि वसुंधरा राजे यांनाही लोकसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे, तशी चर्चा रंगते आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, लोकसभेची पहिली यादी भाजपकडून जाहीर होऊ शकते का? काय अधिक माहिती मिळते याबाबत? नक्कीच भाजपची आज पहिली यादी आहे ती जाहीर होईल। आता 6 वाजता ही पत्रकार परिषद घेऊन ही पहिली यादी जाहीर केली। मात्र या पहिली यादी आहे यामध्ये 100 लोकांची नावं आहे ती असतील असं बोललं जात आहे। मात्र यामध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकं कुणाला पहिल्या यादीमध्ये स्थान मिळतं हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक जागांवरून चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणात रंगली होती। विशेष करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, दक्षिण मुंबई असेल, चंद्रपूर असेल, या जागा आहेत त्या प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून आहेत त्या चर्चेत आहेत, कारण की पुण्यातली जागा देखील आहे ती गेल्या 6 महिन्यापासून रिक्त आहे। त्यामुळे या प्रामुख्याने या जागांची पहिल्या यादीमध्ये नावं येतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। काही वेळातच ही पत्रकार परिषद होणार आहे आणि याच पत्रकार परिषदेमधून भाजप लोकसभा निवडणुकीसाठीची पहिल्या 100 जणांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे।